छोटासा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेला होता मॅडमांनी या अनुषंगाने. धन्यवाद मॅडम. तर या फ्रेमच्या माध्यमातून सुद्धा या भागाच्या विकासासाठी विचार केलेला आहे. माननीय पालकमंत्री महोदय श्री गणेशजी नाईक साहेब, त्यासोबतच आमचे माननीय खासदार महोदय श्री हेमंतजी सावरा साहेब, आमदार महोदय श्री राजेंद्रजी गावित साहेब, हरिश्चंद्रजी भोये साहेब आणि उपस्थित माझे सहकारी मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे साहेब, एसपी साहेब, उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री प्रकाश निकम साहेब, सर्व अधिकारीगण, पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनींना सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. मला खूप आनंद होतोय की आज या ठिकाणी आपण या धबधब्यावरची जी आपण एक नवीन वास्तू बांधली त्याच्या उद्घाटनाला आहोत. कारण बरेचशा वेळेस प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कार्यकाळात आपण एखादी संकल्पना मनात घेतली आणि ते पूर्णत्वास आली आणि त्याचा उद्घाटन पण आमच्या वेळेमध्ये झाला, हे खूप कमी वेळाच होते. याच्यामध्ये मी सर विशेष अभिनंदन सुरुवातीलाच करू इच्छिते. आपले जे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे तेव्हा किनी साहेबांकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जवाहरचा चार्ज होता आणि आपण त्यांच्याशी एकंदरीत चर्चा केली होती की जवाहरला टुरिझम वाढवण्याच्या अनुषंगाने आपण काय परियोजना केले पाहिजे. तर जवाहर सर्किट म्हणून आम्ही जे आपल्या एक डिस्ट्रिक्ट टुरिझम मॅप बनवलेला आहे त्यामध्ये वेगवेगळे जे स्पॉट्स आहेत त्यांचं नियोजन करून त्यांचं एक पर्यटक स्थळ या निमित्ताने कसं मे बी डेव्हलपमेंट करता येईल, उत्थान करता येईल यासाठी प्लॅनिंग केलं होता. त्या प्लॅनिंगला खूप मोठी अमाऊंट लागणार होती, तर आम्ही बरेचशी त्याच्यावरती ब्रेन स्टॉर्मिंग केली आणि किनी साहेबांचं असं म्हणणं होतं की मॅडम आपण एकतरी काम या डीपीसीच्या माध्यमातून सुरू करू, किमान एक चळवळ तरी निर्माण होईल आणि मे बी एक असं आपण काही गोष्टी घेतले पाहिजे जेणेकरून आपला जवाहर असू द्या किंवा केळवेचा पण सर आपला जो आज काम चालू आहे आणि लवकरच ते पूर्णत्वास येणार आहे, म्हणजे ते काम अशा क्वालिटीचं असू द्या की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव झालं पाहिजे. सर खूप आनंदाची बाब आहे की आपली ही स्कायवॉक जी आहे ती महाराष्ट्रातली पहिली स्कायवॉक आहे जो अशी फेसिंगने हा धबधबा आपल्या पर्यटकांना बघायला मिळतो. त्यासोबतच त्याची रील जी आहे ती एवढी व्हायरल झाली आहे की मला कलेक्टर म्हणून कितीतरी लोकांचे मेसेज किंवा कॉल आलेले आहे की आम्हाला हे बघायचं, आम्हाला तिकीट मिळेल काय. सो खूप एक चांगला चालना सर या माध्यमातून इको टुरिझम याला जवाहर मध्ये मिळणार आहे. यासोबतच सर मी इथे सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही हे सर्व प्लॅनिंग केलं होतं आणि आपल्याला ते सगळं प्लॅनिंग दाखवला तर आपण 1 मिनिटामध्ये त्याला होकार दिला आणि पर्टिक्युलरली सरांनी असे सांगितलं की हे तर आपण करूच, पण उर्वरित पण जे काही निधी लागणार आहे तुम्ही त्याचं प्लॅनिंग करा आणि मग आपण मंत्रालय आणि आपले स्टेट गव्हर्नमेंटची मदतीने त्याला आणखी पुढे घेऊन जाऊ. सर बऱ्यापैकी आता आम्ही सर तो प्लॅनिंग जो आहे तो केलेला आहे. यामध्ये सर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमी इथे कशी डेव्हलप होईल. आमचं हेतू सर असा आहे की पर्यटक इथे आला की तो 1 की 2 दिवस इथे थांबला पाहिजे, जेणेकरून इथे ते एक्सपेंडिचर करतील, जेणेकरून इकडची इकॉनॉमी डेव्हलप होईल. यासाठी सर एक 8 पॉइंटचा आपण सर्किट जवाहरला डेव्हलप करायचं नियोजन केलेलं आहे, जे मी आपल्याशी बोलले आणि आपल्याला सादर करू. त्याला आपण वेगवेगळ्या माध्यमातून फंड देण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच सर एक आपली दागजुआ म्हणून जी स्कीम आहे, प्रधानमंत्री जनमन आणि धरती आबा ट्रायबल डिपार्टमेंटची सर स्कीम आहे, त्यामध्ये स्वदेश म्हणून टुरिझमला प्रमोट करण्यासाठी स्कीम्स आहेत. त्यामध्ये आम्ही इकडचे जे भागातले जे बेड अँड ब्रेकफास्ट असू द्या किंवा होमस्टे ज्याला आपण म्हणतो त्यांना आणखी मोटिवेट करण्याच्या अनुषंगाने प्लॅनिंग केलेलं आहे आणि पुढच्या काही काळामध्ये इथे गावोगावी आपण होमस्टेज निर्माण करण्याचा एक प्रयत्न करतोय, जेणेकरून इको टुरिझमला खरे अर्थात चालना मिळेल. आणि पुढच्या वर्षी होणारा कुंभमेळा नाशिकला आहे. आपला मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे ओपन होणार आहे. आपल्याकडे एक चांगली संधी आहे की बरेचशा पर्यटक या भागातून जाईल. गुजरात मधला पर्यटक असू द्या किंवा मुंबई मधला पर्यटक असू द्या, तर त्या पर्यटकांना आपल्याला इकडे कॅप्चर करायचं आहे आणि ते किमान 1 दिवस जवाहरला थांबतील, यासाठी इथले जे गोष्टी आहेत ती डेव्हलप करायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हे शासनाच्या हातात असतं.
त्यामध्ये आपल्याला पालकमंत्री महोदयांनी, माननीय खासदार महोदयांनी, आमदार महोदयांनी खूप रुची दाखवलेली आहे आणि खूप तत्परतेने निधी दिलेला आहे. पण एक महत्वाची जी बाब आहे, जे टिकणार कसा हॉस्पिटॅलिटी वरती डिपेंडेंट असतो टुरिझम, तो हॉस्पिटॅलिटी म्हणजे त्या लोकांना आपण कसे हावभावने वेलकम करायचं आहे, ही गोष्टी आपण सगळ्यांनी मनामध्ये पाळणं खूप आवश्यक आहे. यामध्ये गावाचा आणि स्थानिक जे रहिवासी आहे त्यांचा मोठा रोल आहे आणि आपल्याला समजून घ्यावं लागेल. आम्ही काही ट्रेनिंग घेण्याचा विचार करतोय, पण राजस्थान असू द्या किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जिथे खूप टुरिझम वाढला, त्याचं प्रमुख कारण काय होतं की तिकडचे जे लोक आहेत त्यांची हॉस्पिटॅलिटी म्हणजे ज्या आदराने ते अतिथीचं स्वागत करतात, ही लोकांच्या मनाला खूप लाभते. तर आपल्याला पण ती एक स्किल जी आहे ती आपल्या सगळ्यांमध्ये डेव्हलप करायची आहे. जिल्हाधिकारी म्हणून मला खूप आनंद आहे की या निमित्ताने आपला हा डेव्हलपमेंट झाला. आम्हाला परत इथे आम्ही सर व्हिजिटला आलो होतो तेव्हा पण लोकांची खूप गर्दी होती. हे परत आपल्याला येता आला इकडे आणि हे उद्घाटन प्रसंगी आज माननीय पालकमंत्री महोदयांनी फिजिकली इथे येऊन पाहून वेळ दिला आणि हा उद्घाटन समारोह जो आहे तो इथे पार पाडला. इथे उपस्थित सर्व लोकांचा मी आभार मानते. माननीय पालकमंत्री महोदय आणि सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचा आभार मानते की त्यांनी खूप प्रायोरिटी या भागाला दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आश्वस्त करते की हे पुढे टुरिझम जव्हारमध्ये वाढवण्याच्या अनुषंगाने जे काही गोष्टी शासन प्लस लोकल रेसिडेंट्स जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण डेव्हलप करण्यासाठी करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.